नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एक फेसबुकवर बातमी बघितली आणि मी शेअर देखील केली ती काल. संतों ने बनाया हिंदू राष्ट्र का प्रारूप. आता प्रश्न असा पडतो की ह्या लोकांना संत म्हणावं का? कोणते संत आहेत हे? कुठल्या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत? आणि दुसरं म्हणजे हिंदू राष्ट्राचे प्रारूप म्हणजे त्याचा आराखडा ते तयार करतायत. म्हणजे याचा अर्थ ते त्याचं संविधान तयार करतायत. ते कसं असेल, त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था कशी असेल, कार्यप्रणाली कशी असेल, हिंदू न्यायव्यवस्था म्हणतायत ते, त्याच्यामध्ये युद्धनीती वगैरे ह्या अशा सगळ्या गोष्टींवर हे संत लोक. संत म्हणजे जे मुक्त झालेले असतात, जे धार्मिक क्षेत्रामध्ये मुक्तीच्या मार्गावर गेलेले लोक असतात. हे प्रेम, करुणा याच्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रगत झालेले असतात, आध्यात्मिकदृष्ट्या पुढे गेलेले लोक. आणि हे संत ज्यांना म्हटलं जातं, हे RSSचे राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते असल्यासारखे वागत आहेत. आणि कोणती न्यायव्यवस्था हे आणून पाहतात. हिंदू धर्मातली न्यायव्यवस्था म्हणजे काय? तर हिंदू धर्म हा ब्राह्मण धर्म मुळात. त्याला हिंदू नाव हे पर्शियन भाषेच्या शब्दावरून मिळालं आहे. त्यांना सिंधू घाटीच्या पलीकडचे लोक म्हणजे हिंदू, सला ते ह म्हणायचे, त्याच्यावरून हिंदू शब्द आलेला आहे. त्याच्या आधी हिंदू शब्द कुठे नव्हता भारतात. हा कुठल्याही ब्राह्मण ग्रंथांमध्ये हिंदू शब्द आलेला नाही, वेदांमध्ये नाही, रामायण महाभारत पुराणं कशातच नाही. हा परकीयांनी दिलेला शब्द आहे. मुळात हा ब्राह्मण धर्म आहे, जो शंकराचार्याने पुनर्जीवित केला होता बुद्धिझमचा ऱ्हास झाल्यानंतर. मग रामायण महाभारताची निर्मिती झाली, वेगवेगळे ग्रंथ अजून एक्सटेंड केले गेले. संस्कृतमधून अनेक पूर्वीचं जे होतं मटेरियल ते ट्रान्सलेट झालं. आणि मनुस्मृती जी साधारणतः 2000 वर्षापूर्वी लिहिली गेली संस्कृतमधून, ह्या मनुस्मृतीच्या नियमांना ते सगळे सपोर्ट करतात. RSS देखील सपोर्ट करते. सावरकर, गोलवलकर हे सगळे त्याचे समर्थक होते. आणि मनुस्मृती ही संहिता देते, संविधान देते. याला पहिलं संविधान जगातलं मानतात ते. आता हिंदूंचं संविधान म्हणजे मनुस्मृतीचं संविधान. आणि या संविधानामध्ये न्याय जो आहे, हिंदू न्याय, तो ब्राह्मणांना वेगळा आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना वेगळा आहे. शूद्र म्हणजे मराठे, पटेल वगैरे समजून घ्या. हिंदूंमध्ये जर मराठे स्वतःला हिंदू म्हणत असतील तर ते शूद्र आहेत. याच्यामध्ये कोणीच स्वतःला क्षत्रिय समजू नये. नवक्षत्रिय जे राजपूत स्वतःला क्षत्रिय समजतात, जर ते क्षत्रिय समजत असतील तर त्यांचा इतिहास ब्राह्मण ग्रंथांमध्ये अत्यंत घाण शब्दांमध्ये लिहिला आहे. त्यामुळे ते देखील यांनी ठरवायचं आहे, स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या लोकांनी, की मान्यता आहे का त्या गोष्टीची तुमची, आणि त्याच्यामध्ये जो न्याय केलेला आहे तो तुम्हाला मान्य आहे का? कलियुगामध्ये 2च वर्ण आहेत, ब्राह्मण आणि शूद्र. बाकीचे सगळे शूद्र आहेत. आणि हा न्याय वेगवेगळा आहे. म्हणजे ब्राह्मणाने रेप केला, ब्राह्मणाने खून केला, ब्राह्मणाने चोरी केली, खोटं बोलला, तर त्याचा न्याय वेगळा आहे. ब्राह्मणाला मृत्यूदंड कुठेच नाही आहे या संहितेमध्ये. इतरांना मात्र मृत्यूदंड वगैरे हे सगळं आहे. तर या पद्धतीचा न्याय लागू करायचं म्हणतायत हे लोक. म्हणजे विचार करा, यांना आपल्या सध्याच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये जो न्याय आहे, सगळ्यांना सारखा दंड असेल किंवा काही असेल, त्याच्यामध्ये बंधुभाव आहे, समता आहे, स्वातंत्र्य आहे, लिबरलिझम आहे, सायंटिफिक अप्रोच आहे, हे मान्य नाही आहे यांना. आणि हे लोक संहिता तयार करणार. हे कोण आहेत? यांना कोणी सांगितलं आहे? यांना कोणी निवडून दिलं आहे ही संहिता करण्यासाठी? तर हे यांच्यामध्ये तरी समता आहे का? आता हे शंकराचार्याचा वगैरे फोटो त्यात दाखवलेला आहे. हे सगळे ब्राह्मण वर्णात जन्मलेले लोक आहेत. हे जन्माने ब्राह्मण आहेत. हे जन्मापासून यांनी ह्या सगळ्यामध्ये केलेलं आहे. आणि हे जन्माने क्षत्रिय, वैश्य, शूद्र असलेल्या लोकांच्या प्रती हे विषमता सांगतात. हे जाहीर सांगतात की शूद्रांना हा अधिकार नाही, महिलांना हा अधिकार नाही. आणि हे शंकराचार्यांच्या तोंडून आलेलं आहे. एक शंकराचार्य आहेत, ते अत्यंत लिबरल म्हणून मानले जातात. ते म्हणतात की हिंदू एक होऊ शकत नाही, कारण हे वर्णच तुम्हाला पाळावे लागणार. हाच वर्णाश्रम धर्मच हिंदूंचा धर्म आहे. म्हणजे एकी शक्य नाही, समता शक्य नाही, हे शंकराचार्य सांगतात. आणि हा कायदा ते लागू करणार देशामध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये.
लक्षात घ्या यांचं काय चाललेलं आहे. हे असे लोक आहेत, हे यांच्यातले बरेचसे जे साधू आहेत हे नागडे फिरतात. आता बघा तुम्ही कुंभमेळ्यामध्ये हे नागडे फिरतायत. यांना कपडे घालायची सुद्धा पद्धत यांच्यामध्ये नाही, प्रथा नाही. यांना संसार यांनी केलेले नाहीत. यांना समाजामध्ये काय अडचणी लोकांना येतात हे माहीत नाही. यांना इंटरनॅशनल पॉलिटिक्स माहीत नाही, अर्थकारण माहीत नाही, समाजकारण माहीत नाही. यांना ना सायंटिफिक अप्रोच ना यांचा काय अभ्यास आहे. एखाद दुसरा यांच्यातला शिकलेला असतो. यांच्यातले बरेचसे लोक गांजा ओढतात, मद्यपान करतात, व्याभिचार करतात. यांच्यामध्ये आता ममता कुलकर्णी नावाची एक हिरोईन जी ड्रग्जमध्ये जिने पूर्ण टॉप काढून, पूर्ण वरचा टॉप काढून पूर्वी पोजेस दिलेल्या आहेत आणि ड्रग्जमध्ये सापडलेली आहे, अशी व्यक्ती आता यांच्यामध्ये महामंडलेश्वर म्हणून झाली असं मी बातमीत ऐकलं. तर अशा मंडळींचा भरणा, हे सगळे वाईट आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही, परंतु अशा पद्धतीचं RSS BJPचं राजकारण करणारे लोक, त्यांचे राजकीय अजेंडे चालवणारे लोक हे आपल्या देशाला हिंदू राष्ट्र करणार आणि त्याचं संविधान हे लोक लिहिणार. म्हणजे बघा हे कुठल्या प्रकारचं यांचं कार्य चाललेलं आहे. हे अर्थात होणार नाही, परंतु यांचा काहीतरी अजेंडा असतो या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. एक तर हे यांना सांगितलं जातं की तुम्ही असं काहीतरी करा, म्हणजे कुठल्या तरी विषयावरून डायव्हर्जन होईल, किंवा तुम्ही हे करा म्हणजे आपण समोरचे कसे रिॲक्शन देतील ते बघूयात. हे जे संविधानवादी आहेत, समतावादी, SC ST OBC मायनॉरिटी, यांची काय रिॲक्शन येईल ते बघा, परदेशातनं काय रिॲक्शन येईल ते बघा. हे असल्या उद्योग हे लोक करत बसतात. हे यांना देशाशी घेणं नाही, ना हिंदूंशी घेणं नाही, ना संविधानाशी घेणं नाही. हे संविधान तर मानतच नाहीत, कारण हे संविधान जर मानत राहिले असते तर हे वर्णव्यवस्थेच्या विरोधात राहिले असते. हे स्वतःला सुप्रीम म्हणतात. यांच्यातले बरेचसे बुवा बाबा आम्ही ब्राह्मणांमधल्या अमुक अमुक जातीचे आहोत, आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ ब्राह्मण आहोत असं जाहीर सांगतात. ह्या लोकांना हिंदू राष्ट्र हवं आहे. हिंदू राष्ट्र, यांना शेतकऱ्यांशी घेणं नाही, यांना महिलांशी घेणं नाही, यांना देशाचे काय समस्या आहेत, त्याच्यात काय कुपोषण चाललं आहे, लोकांना बेरोजगारी आहे, यांना काही घेणे काय, यांना सगळं फ्री मिळतं. यांना थोडी शेतात कामाला जावं लागतं. शंकराचार्य थोडी मेहनत करतात, यांना सगळं फुकट मिळतं. लोक जाऊन जाऊन दान देतात यांना आणि यांना ते मिळतं. हे हेलिकॉप्टर्समधून, विमानांमधून यातले काही बुवा बाबा फिरतात. हे मेहनत थोडी करतात. यांना थोडी 9 to 5 जॉब असतो. यांना थोडी परीक्षा देऊन अभ्यास करावा लागतो आपल्यासारखा संसार चालवण्यासाठी. हे थोडी काही देशाच्या प्रगतीला काही कॉन्ट्रीब्यूट करतात का, टॅक्स भरतात का काय, यांना सगळं फुकटचं मिळतं. पण तरी हे लोकांचा विचार न करता अशा प्रकारचे ब्राह्मण श्रेष्ठत्वाचे राजकीय अजेंडे चालवतात. हे काय आहे हिंदुत्व? काय आहे? ज्या लोकांना, जे ब्राह्मण आहेत त्यांना आपली इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये मेजॉरिटी येऊ शकत नाही, म्हणून हिंदू नावाने SC ST OBC लोकांना जोडून हा हिंदुत्वाचा अजेंडा चालवतात. त्याला हे सहकार्य करतात, कारण यांचं याच्यामध्ये सगळे अजेंडे सक्सेसफुल होतात. म्हणून हे लोक हे अजेंडे चालवतात. यांना ओळखलं पाहिजे, यांना उघडं पाडलं पाहिजे. हे देशाच्या कामाचे नाहीत, हे संविधानद्रोही आहेत. आणि जर अशा प्रकारचं हिंदू राष्ट्राची भाषा करत असतील तर हे देशद्रोही आहेत. खरं जर खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये जर कायदा अस्तित्वात असेल, जर न्याय होत असेल तर या लोकांना तुरुंगात डांबलं पाहिजे, कारण हे देशद्रोही आहेत, लक्षात घ्या. पण आता राज्यात अशा लोकांच्या हातात आहे की ते यांना कामाला लावून देतात आणि यांच्या अजेंड्यांनी त्यांचा फायदा होतो, त्यामुळे यांचं सगळं फावतं. तर ह्या लोकांची जोपर्यंत ह्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज देशामध्ये चालतील तोपर्यंत देश प्रगत होऊ शकणार नाही. देशामध्ये उचापत्याच करत राहणार हे लोक. समाजाला अशांत ठेवतील, देशाला अशांत ठेवतील, देशाला मागे ओढून नेतील. हे पुन्हा हे वर्ण व्यवस्थेप्रमाणे न्याय आणला जाईल. आणि आतासुद्धा काय कमी आहे का न्यायव्यवस्थेमध्ये? काय कमी जातीयवाद आहे का? न्यायाधीश सरळ सरळ अँटी मुस्लिम आणि ब्राह्मणवादी भाषा करतात आणि त्याच्यामध्ये हे रितसर संविधान घालून ब्राह्मणवादी राष्ट्र तयार करायचं, त्याला हिंदू राष्ट्र नाव देत असतील ते, पण इट इज अ ब्राह्मण राष्ट्र, त्याची ते जाहीर भाषा करतात. तर हे देशद्रोही आहेत. यांना ओळखलं पाहिजे लोकांनी आणि यांच्या विरोधामध्ये जाहीर कारवाई झाली पाहिजे देशामध्ये. आय होप की असा दिवस यावा की अशा प्रकारच्या देशद्रोही, संविधानद्रोही लोकांना आळा बसेल आणि यांच्यावर कारवाई होईल, यांना जेलमध्ये टाकलं जाईल. असा दिवस यावा आपल्या देशामध्ये, अशी अपेक्षा करूयात. जय हिंद, जय संविधान मित्रमैत्रिणींनो.